श्री स्वामी समर्थ. ज्या स्त्रीच्या देवघरात ह्या वस्तू असतात त्यांच्या आयुष्याचं सोनं होतं. अशी एक वस्तू जर तुमच्या देवघरात असेल तर तुमची पूजा लवकरच स्वीकार केली जाईल. तसं तर देव हे भक्तिभावाचे भुकेलेले असतात, पण काही अशा मूर्ती किंवा अशी वस्तू पूजास्थानात ठेवल्या तर जीवनातील अडचणी दूर होतात. 1. शिवलिंग. कधीही शिवलिंग मोठा ठेवू नये, छोटासा असावा. किंवा जर तुम्ही पारस शिवलिंग ठेवत असाल तर खूपच चांगले आहे. शिवलिंग हे सर्व प्रकारच्या मूर्तीपेक्षा मोठे मानले गेले आहे. त्यामुळे शिवलिंग घरात असण्याचे एक विधान आहे. तुमच्या घरात संतुलन राहते, सकारात्मक ऊर्जा येत राहते. 2. पंचामृत. पंचामृत रोज अर्पण करत नसाल तर काही हरकत नाही, पण एकादशीच्या दिवशी पंचामृत नक्की अर्पण करत जा. पंचामृताला पंचदिव्य अमृत असे म्हणतात. यामुळे आजार दूर राहतात. तुम्ही जर रोज पंचामृत देवाला नैवेद्य म्हणून दाखवून संपूर्ण परिवाराने हा प्रसाद ग्रहण केला तर कोणी आजारी पडणारच नाही, आणि आजारी असतील तर ते बरे होतील. 3. चंदन. चंदन याचा अर्थ होतो थंड किंवा शीतल. जेव्हा आपण चंदन उगाळून देवाला लावतो किंवा स्वतःला लावतो तेव्हा मस्तक शांत राहते. पण महिलांनी चंदनाचा टिळक कंठावर लावावा. 4. अक्षता. अक्षता हे वैभवाचे प्रतीक आहे. नियमित रूपाने शिवलिंगावरती अक्षता नक्की अर्पण करा, पण कधीही पूर्वजांचे फोटो देवघरात ठेवू नका. यामुळे देवी देवता नाराज होऊ शकतात. पुढे जाण्याआधी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सोबतच हा व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना शेअर करा. 5. नैवेद्य. नैवेद्य म्हणून तुम्ही देवाला फळही अर्पण करू शकता, आणि काही नसेल तर गूळ किंवा ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवू शकता. श्री गणेश आणि दुर्गा माताच्या नैवेद्यामध्ये तुळशीची पाने घालू नका. 6. धूप, गरुड घंटी आणि शंख. धुपामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि सकारात्मक ऊर्जा राहते. ज्या घरात घंटी वाजल्याचा आवाज सकाळी आणि संध्याकाळी येतो तेथील वातावरण नेहमी शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते. ज्या घरात शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो. शंख, चंद्र आणि सूर्य समान देव आहेत. 7. पाण्याने भरलेला कळस. याला मंगळ कळस असेही म्हणतात. म्हणून तुम्ही तांबे किंवा शिसेच्या कळसात आंब्याची पाने घालून त्यावर स्वस्तिकाचे चिन्ह बनवू शकता. 8. देवीचा फोटो आणि मोरपंख. ज्या घरात देवी माताचा फोटो असतो त्या घरात कोणतेच तंत्र मंत्र इफेक्ट करत नाही. आणि माता दुर्गाला 2 लवंग नित्य नियमाने अर्पण करा. तुमच्या पूजा घरात मोरपंख नक्की ठेवा, सकारात्मक ऊर्जा वाढेल. तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री सद्गुरू स्वामी समर्थ. धन्यवाद.